भारतातील जाती व्यवस्था. ही अतिशयोक्तिपूर्ण आणि कल्पक तर्कबाजी या प्रथांचा गौरव का केला गेला हे दर्शवते, पण त्या का आचरणात आणल्या गेल्या हे सांगत नाही. माझा स्वतःचा असा अर्थ आहे की त्या प्रथांचे पालन केले जात होते म्हणूनच त्यांचा गौरव केला गेला. 18व्या शतकातील व्यक्तिवादाच्या उद्याची ज्यांना थोडीफारही माहिती आहे त्यांना माझे हे म्हणणे पटेल. कोणत्याही काळात चळवळ हीच सर्वात महत्त्वाची असते आणि तिला समर्थन देण्यासाठी व नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी त्याभोवती बऱ्याच काळानंतर विविध विचारप्रवाह किंवा तत्वज्ञान विकसित होतात. त्याचप्रमाणे माझे असे म्हणणे आहे की या प्रथांची इतकी स्तुती केली गेली हीच गोष्ट हे सिद्ध करते की त्या प्रथांच्या प्रसारासाठी किंवा टिकून राहण्यासाठी त्या स्तुतीची गरज होती. त्या प्रथा का अस्तित्वात आल्या या प्रश्नाबाबत माझे असे मत आहे की जातीची रचना निर्माण करण्यासाठी त्यांची आवश्यकता होती आणि त्या प्रथांच्या समर्थनार्थ मांडलेली तत्वज्ञानही त्या प्रथांना लोकप्रिय करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की कडू बोळीवर साखरेचे आवरण चढवण्यासाठी होती. कारण सामान्य नैतिक जाणीव असलेल्या लोकांना त्या प्रथा अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक वाटल्या असणार. त्यामुळे त्या पचनी पाडण्यासाठी त्यांना गोड करण्याची म्हणजेच उदात्तीकरण करण्याची खूप गरज होती. या प्रथा मुळात साधन मीन्स या स्वरूपाच्या आहेत, जरी त्यांना आदर्श आयडियल्स म्हणून सादर केले गेले असले तरी. पण यामुळे त्यातून निर्माण होणारे परिणाम समजून घेण्यापासून आपण परावृत्त होता कामा नये. आपण निःसंकोचपणे म्हणू शकतो की साधनांचे उदात्तीकरण करणे आवश्यक असते आणि या विशिष्ट प्रकरणात कदाचित त्यांना अधिक प्रभावी बनवण्याच्या उद्देशानेच तसे केले गेले असावे. एखाद्या साधनाला साध्य एंड म्हणण्याने काही नुकसान होत नाही, फक्त त्या साधनाचा खरा स्वभाव झाकला जातो, पण त्यामुळे त्याचे साधन असण्याचे मूळ स्वरूप बदलत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या साधनाला साध्य म्हणू शकता, त्याचप्रमाणे सर्व मांजरी म्हणजे कुत्रेच आहेत तसा कायदाही तुम्ही करू शकता. पण ज्याप्रमाणे तुम्ही मांजरींचे कुत्र्यात रूपांतर करू शकत नाही, त्याचप्रमाणे अशा प्रकारे साधनाचे स्वरूपही बदलू शकत नाही. परिणामी सती प्रथा, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथांना साध्य मानले जावो किंवा साधन, त्या प्रामुख्याने जातीमधील अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्री यांची समस्या सोडवण्यासाठी आणि जातीची आंतरविवाह पद्धती एंडोगॅमी टिकवून ठेवण्यासाठीच अस्तित्वात आल्या होत्या असे मानणे मला योग्य वाटते. या प्रथांशिवाय कडक आंतरविवाह पद्धती टिकवून ठेवणे शक्य नव्हते आणि आंतरविवाह पद्धतीशिवाय जात ही केवळ एक बनावट गोष्ट ठरते. भारतातील जाती व्यवस्थेची निर्मिती आणि तिचे जतन करण्याची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतर आता साहजिकच तिच्या उद्याचा मूळ उत्पत्तीचा प्रश्न उपस्थित होतो. उत्पत्तीचा प्रश्न हा नेहमीच एक त्रासदायक प्रश्न असतो आणि जातीच्या अभ्यासात दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. काहींनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, तर काहींनी तो टाळला आहे. जातीची उत्पत्ती अशी काही गोष्ट असू शकते का, याबद्दल काहींना संभ्रम वाटतो आणि ते असे सुचवतात की जर आपल्याला उत्पत्ती ओरिजिन या शब्दाचा मोह आवरता येत नसेल तर आपण त्याचे अनेकवचनी रूप म्हणजे जातीची उत्पत्ती ओरिजिन्स ऑफ कास्ट असे शब्दप्रयोग करणे अधिक योग्य ठरेल. माझ्यापुरते बोलायचे तर
भारतातील जातीच्या उत्पत्तीबाबत मला कोणताही संभ्रम वाटत नाही, कारण मी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे आंतरविवाह एंडोगॅमी हे जातीचे एकमेव वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा मी जातीची उत्पत्ती असे म्हणतो तेव्हा माझा अर्थ आंतरविवाहाच्या कार्यपद्धतीची उत्पत्ती असा असतो. राजकीय भाषणांमध्ये व्यक्तींची जी अणुवादी ॲटॉमिस्टिक संकल्पना अत्यंत लोकप्रिय केली गेली आहे, किंबहुना मी असे म्हणेन की जिचे विकृतीकरण केले गेले आहे ती एक मोठी फसवणूक किंवा निरर्थक कल्पना आहे. व्यक्तींनी समाज बनतो असे म्हणणे ही एक क्षुल्लक किंवा वरवरची गोष्ट आहे. समाज हा नेहमीच विविध वर्गांनी बनलेला असतो. वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडणे कदाचित अतिशयोक्तिपूर्ण ठरू शकेल, परंतु समाजात विशिष्ट वर्ग अस्तित्वात असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे आधार वेगळे असू शकतात, ते आर्थिक, बौद्धिक किंवा सामाजिक असू शकतात, परंतु समाजातील एखादी व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या वर्गाची सदस्य असते. ही एक सार्वत्रिक वस्तुस्थिती आहे आणि प्राचीन हिंदू समाजही या नियमाला अपवाद असू शकत नाही, किंबहुना तो तसा नव्हता हे आपल्याला माहीत आहे. जर आपण हे सामान्यीकरण लक्षात घेतले तर जातीच्या उत्पत्तीचा अभ्यास करणे खूप सोपे होईल, कारण आपल्याला केवळ हे निश्चित करायचे आहे की कोणता वर्ग सर्वप्रथम स्वतःचे रूपांतर जातीमध्ये करून घेता झाला. कारण वर्ग आणि जात हे असे म्हणता येईल की शेजारी शेजारी असतात आणि त्या दोघांमध्ये केवळ एका लहानशा अंतराचा स्पॅन फरक असतो. जात म्हणजे एक बंदिस्त वर्ग एन्क्लोज्ड क्लास होय. जातीच्या उत्पत्तीचा अभ्यास करताना आपल्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे, तो कोणता वर्ग आहे ज्याने स्वतःभोवती ही कुंपण भिंत एन्क्लोजर उभारली. हा प्रश्न कदाचित अतिशय चौकस किंवा कठोर वाटू शकेल, परंतु तो अत्यंत समर्पक आहे आणि याचे उत्तर मिळाल्यास संपूर्ण भारतातील जातींच्या वाढीचे व विकासाचे गूढ उकलण्यास मदत होईल. दुर्दैवाने या प्रश्नाचे थेट उत्तर देणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. मी याचे उत्तर केवळ अप्रत्यक्षपणेच देऊ शकतो. मी वर नमूद केले आहे की संबंधित प्रथा हिंदू समाजात प्रचलित होत्या, परंतु वस्तुस्थिती मांडताना या विधानात काही सुधारणा किंवा स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे, कारण प्रचलित होत्या या शब्दप्रयोगातून त्या सर्वत्र सारख्याच प्रमाणात अस्तित्वात होत्या असा अर्थ निघू शकतो. या प्रथांचे अत्यंत काटेकोर पालन केवळ एकाच जातीमध्ये म्हणजेच ब्राह्मणांमध्ये दिसून येते, जे हिंदू समाजाच्या सामाजिक उतरंडीत सर्वोच्च स्थान भूषवतात. इतर ब्राह्मणेतर जातींमध्ये या प्रथांचे जे अस्तित्व आढळते ते मूळ ब्राह्मण वर्गाकडून आलेले, अनुकरण केलेले असल्याने तिथे त्यांचे पालन तितकेसे काटेकोर किंवा पूर्ण नसते. ही महत्वाची बाब एका महत्वपूर्ण निष्कर्षाचा आधार ठरू शकते. जर ब्राह्मणेतर जातींमधील या प्रथांचे अस्तित्व हे मूळ ब्राह्मण वर्गाकडून आलेले असेल आणि हे सहजपणे सिद्ध करता येते, तर जातीसंस्थेचा जनक कोणता वर्ग आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त युक्तिवादाची गरज उरत नाही. ब्राह्मण वर्गाने स्वतःला एका जातीच्या चौकटीत का बंदिस्त करून घेतले हा एक वेगळा प्रश्न आहे आणि तो आपण दुसऱ्या एखाद्या प्रसंगी चर्चेसाठी राखून ठेवू शकतो. परंतु या प्रथांचे काटेकोर पालन आणि सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये पुरोहित वर्गाने स्वतःसाठी मिळवलेले सामाजिक श्रेष्ठत्व या गोष्टी हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत की या अनैसर्गिक संस्थेचे, जी अशा अनैसर्गिक मार्गांनी स्थापन व जतन केली गेली, जनक तेच होते.